धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो धुळे तालुक्यातील एका शेतामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी रब्बी हंगामातील कांदा पीक हे नसता नाबूद या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं काल सायंकाळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका हा येथील शेतकऱ्यांना बसलेला आहे। धुळे तालुका आणि जिल्ह्यातील साक्री तालुका या ठिकाणी सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीत गेल्या आठवड्यात देखील अवकाळी पावसाने साक्री आणि शिंदखेडा सह शिरपूर तालुक्याला मोठा फटका बसला होता। तेथील आता पंचनामे सुरू होते, मात्र या आठवड्यातच दुसऱ्यांदा गारपीटमुळे अधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेले आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेले आहे। सरकारने देखील आता पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे, मात्र सरसकट भरपाई नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गहू, हरभरा, मका आणि बाजरी आणि या पिकांचं सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांना झालेलं आहे। म्हणून सरकारने आता तातडीने सरसकट मदत ही शेतकऱ्यांना द्यावी एवढीच अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।